आदिवासी व गोरगरीब मुलांना गुणवत्तेचे शिक्षण देणाऱ्या जय हिंद आश्रम शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दशरथ विठोबा वरपे यांचा सेवापूर्ती सोहळा रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी कोळवाडे आश्रम शाळा तालुका संगमनेर येथे संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी व माजी सरपंच श्री दिलीप सुदाम बांबळे यांनी केले। सामाजिक बांधिलकी म्हणून श्री वरपे सर यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी 5 लाखाचा धनादेश दिला। आलेल्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक श्री दशरथ विठोबा वरपे यांनी मानले। या प्रसंगी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, उद्योजक मनीषजी मालपानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री वरपे सर यांच्या सामाजिक व जीवन कार्याचा उजाळा दिला। या प्रसंगी परिसरातील सर्व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला, युवक व माजी विद्यार्थी संघटना, जय हिंद आदिवासी आश्रम शाळा व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत। असा विचार केला की बाहेर गावी आपले मुलं पाठवण्यापेक्षा आपल्या गावातच आश्रम शाळा सुरू या कारणानं खंड घेऊन येत आहोत। हॅलो स्पर्धेमध्ये सुपर सामान्य गुरुवर्य यांचंही या ठिकाणी सेवापूर्ती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। नवले पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय काशीनाथजी बोंदे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे। आजूबाजूला जे माजी विद्यार्थी, वकील, त्याचबरोबर कृषी विभाग अशा अनेक कार्यांमध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी बघून आज आदरणीय साहेबांचं आणि आदरणीय डॉक्टर साहेबांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे। म्हणून अशा आपल्या सर्वांचे कुटुंब आदरणीय वरपेसाठी मजबूत खोळी असलेले अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर तांबे साहेब, देशमाने हिंगोणेकर साहेब, त्याचबरोबर सन्मान्य फादर धन्यवाद आणि माजी मंत्री संपूर्ण जो काही स्टाफ आहे यांच्या होतोय। यानंतर अमृत खंड घेऊन येत आहोत। हॅलो स्पर्धेमध्ये सुपर सामान्य गुरुवर्य यांचंही या ठिकाणी सेवापूर्ती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सन्मान्य शरद नाना थोरात यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सन्मान्य शरद नाना यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। तितकाच त्या ठिकाणी हातभार असतो आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी सरांनी अतिशय होरपळ संघर्ष आणि कष्टमय प्रवास या ठिकाणी केलेला आहे। अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन गेलेले आहेत, बाहेर पडलेले आहे। कुणी कलेक्टर, डॉक्टर किंवा प्राध्यापक, शिक्षक, पोलीस अशी अनेक पदं आहे। वन विभाग खात्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेची बरीच माजी विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत। उल्लेख आपल्याला करण्यालाही ती नाव लिस्ट कमी पडेल इतके विद्यार्थी या ठिकाणी शाळेमधून बाहेर पडलेले आहे आणि म्हणून अनेक माजी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतानाही या शिक्षकांचे जे काही शिस्तीचे धडे आहेत, संस्कारक्षम मार्गदर्शन जे आहे ते आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। नंतर काही दिवसामध्ये शाळा सुरुवात झाली। या शाळेला सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ऐकलेले बोल, सर्व जबाबदारी शाळेची आदरणीय दादांनी, आपल्या सर्वांचे लोकनेते मार्गदर्शक नामदार साहेबांवर सोपवली। साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी आणि मातृतुल्य आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका दुर्गाताई, खरं तर कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यावेळेस काय काय हवं असेल असं दादांनी ताईंना सांगितलं, म्हणजे आपल्या मुलीला सांगितलं की आपली शाळा आहे, कुटुंब प्रमुखाप्रमाणे आपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, आणि खरोखरच सांगतो अगदी पहिल्या दिवसापासून भाजीपाल्याच्या नियोजनापासून आपल्या ताई म्हणजे आपल्या माजी नगराध्यक्षा अभिमानानं सांगावंसं वाटतं की या 1200 विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या एक मातृतुल्य एक माता आहेत आमच्या। या शाळेची जडणघडण करताना वरपे सर आणि गावकऱ्यांनी संगनमताने आणि एकदम नियोजनबद्ध पद्धतीने सगळ्याच विकास योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत। 14 नोव्हेंबर 2002 साली याच शाळेचे माजी विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांमध्ये 2002 साली मी पण होतो। आपल्या शाळेचे 100 विद्यार्थी आणि 10 शिक्षकांच्या जोड्या असे
सर्व मिळून गीता परिवार आणि मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष, संगमनेर महाविद्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी मालपाणी यांना आम्हाला सगळ्यांना दिल्लीत दाखविली. या शाळेची नव्हे महाराष्ट्रातली आदिवासी शाळांपैकी ही पहिली शाळा असेल की इतके विद्यार्थी सन्माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर मोठा कार्यक्रम झाला, वंदे मातरम. त्यानंतर 2001 सालापासून आजपर्यंत 26 बॅच आणि या 26 बॅचची 100% निकालाची अखंड परंपरा. बोलणं खूप सोपं आहे, पण ते करण्यासाठी या सरांनी या शाळेच्या कणाकणात आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अगदी लक्षपूर्वक नियोजन करून 100% निकालाची परंपरा पूर्ण केलेली आहे. आजही 100% निकाल आहेत. लागवडीसाठी पण खूप मोठं काम केलेलं आहे. तर 2-3 वर्षापूर्वी सरांचा आणि माझी या वृक्ष लागवडीच्या विषयावर पण अशीच चर्चा झाली होती. तर त्या चर्चेतनं त्यांनी दिसला डोंगर का लाव झाड, दिसला डोंगर का लाव झाड असा काहीतरी ते प्रयोग राबवतात. आणि त्याच्यातून कोणाला वाटलं हा काय गडा माणूस दिसतोय, डोंगरावर कुठं झाडं लावून जगतात का? कारण माझ्या स्वतःच्या गावामध्ये खूप डोंगर आणि अशाच पोकाळ पडलेले, कुठं काही झाडं बिडं जगत नाही. पण त्यांनी झाडांच्या प्रजाती शोधताना सुद्धा अशा शोधल्यात की झाड लावल्यानंतर ते जगतील. आणि तसाच प्रयोग त्यांनी माझ्या गावामध्ये करायचं ठरवलं. आणि मागच्या वर्षी डॉक्टर साहेब, डिव्हिजनल कमिशनर नाशिक, CCF नाशिक, वरपे सर, राजेश मालपाणी साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ठाणगावला 60,000 झाडांची लागवड केली. आणि अशा डोंगरावर केली की त्याच्यावर फक्त एकच झाड होतं अगोदर, एकच, आणि ते पण इवराचं झाड होतं. इवर म्हणजे माहिती, माणसं मारतात पण ते झाड मरत नाही असं झाड होतं. आणि तिथं त्यांनी 60,000 झाडं लावले. आणि आता आज 43 डिग्रीचं तापमान आहे ठाणगावमध्ये. आजही तेवढ्या याच्यामध्ये SMBT सेवाभावी संस्था, दंडकारण्य, अभयारण्य आणि त्या चळवळीतून त्यांनी तिथे पाण्याची व्यवस्था केली. सलग 24 तासासाठी एक संपूर्ण काम बघणारा माणूस ठेवला. आणि प्रेमकथा सुरू झाली. पण ताई, हे त्याच्या आधीचं प्रेम आहे. ज्यावेळेस आमच्या वहिनी या पाळण्यामध्ये होता तेव्हा झोका वरपे सरांनी दिलेला आहे, हे आम्हाला माहिती. मी आंधळे साहेबांचं भाषण मोठ्या उत्सुकतेने ऐकत होतो. एक आयुक्त माणूस, IAS माणूस जो आपल्या परिसरातला नाही, ठाणगावचा आहे, आणि तो वरपे सरांविषयी ज्यावेळेस एवढं बोलत होता आणि मग मला आठवत होतं की हे का घडतंय. तर वरपे सरांबरोबर मला अनेक कार्यालयामध्ये जाण्याचा योग आला. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडियामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील आम्हाला संवाद साधण्याचा खूप वेळा प्रसंग आला. आणि वरपे सरांमधले जे 2 गुण आहेत ज्यामुळं ही माणसं वरपे सरांशी जोडली जातात. महत्त्वाचा गुण म्हणजे हा माणूस अत्यंत निरागस आहे, त्याच्या मनात पाप कधी नसतं, अत्यंत पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही काम करत असतो हा माणूस अतिशय तळमळतेने करत असतो, पोटतिडकीने काम करत असतो. आणि ते ज्या काम त्यांच्या हातामध्ये आहे ते काम समोरच्याला पटवून देण्यामध्ये जी ते पोटतिडकी दाखवतात, त्यामुळं तो समोरचा माणूस जो आहे तो वरपे सरांशी कायमचा जोडलेला जातो. मी पाहिलेले आहे, अनेक न्यायाधीश असतील, त्याच्यानंतर आमचे बँकेचे MD पर्यंतचे सर्व अधिकारी किंवा असे आयुक्त, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असतील, हे सर्वजण वरपे सरांशी जोडले गेले. आणि मुख्य म्हणजे नुसते जोडले गेले नाही, त्यानंतर ते वरपे सर जे कार्य करत आहेत त्या कार्यामध्ये सुद्धा देखील ते सामील झालेले आहे. आणि वरपे सरांनी आश्रमशाळेच्या माध्यमातून हजारो मुलं घडवली, त्याचबरोबर समाजासाठी खूप मोठं काम केलं. आणि अशा माणसासाठी सर्वजण परमेश्वराकडे कायम दुआ मागत असतात. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे वरपे सर, सत्कारमूर्ती वरपे सर, वरपे वहिनी, आपण सर्वच जण व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि उपस्थित आपल्या कोळवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ, महिला बंधू भगिनी, आपल्या सर्वांच्याच वतीनं आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ह्या वरपे परिवाराच्या तसेच दुसऱ्या वरपे सरांच्या पाठीशी आहेतच. माझ्याही आपणाही सर्वांच्याच शुभेच्छा या परिवाराच्या भावी आयुष्यासाठी कामी येवो अशी आपल्या सर्वांच्याच वतीने प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि वरपे सरांना दीर्घायुष्य लाभो, परिवाराच्या या कार्यामध्ये त्यांना उत्तुंग अशी भरारी मारता यावी अशी परमेश्वरांना त्यांना शक्ती देव, ताकद देव अशी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो.
त्यांच्यामध्ये जो स्पीड आहे कामाचा, जी लगबग आहे, तर ती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. आणि त्यामुळेच बाळासाहेब थोरात असतील किंवा डॉक्टर सुधीर तांबे या ठिकाणी आहेत, या सगळ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. 1992 मध्ये मी आता आईला आमच्या विचारलं, सुवर्णा मालपाणींना, की वरपे सर आपल्याकडे पुढे होते ना, तेव्हा तिने सांगितलं की 1992 मध्ये शारदा शिक्षण संस्था म्हणजे आता जे मालपाणी विद्यालय आहे, तर त्या ठिकाणी सरांनी जॉब केलेला आहे. आणि त्यानंतर मग या कोडवाडे आश्रमशाळेची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. आज हजारो विद्यार्थी या आश्रमशाळेच्या माध्यमातून त्यांनी घडवले आणि त्यांचा कामाचा स्पीड, आणि मनीष भाऊ हे करून टाकायचं, बाकी माहीत नाही, असं त्यांची ती स्टाईल असते. आणि मालपाणी उद्योग समूहाने जे काही वृक्षारोपण केले असतील किंवा जय हिंद आपली जी दंडकारण्य मोहीम असेल, तर त्या ठिकाणी फार मोठा वाटा, सिंहाचा वाटा आज आदरणीय वरपे सरांचा आहे. मिनिस्टर आहे, त्यांना मी सांगितले की त्याचा आज 16 आहे. त्यांनी मला सुरुवातीचे शाळेचे फोटो पाठवले, मी त्यांना पाठवून दिले. एक छोट्यासा हॉलमध्ये दिवसाची शाळा आणि रात्रीचा हॉस्टेल, मुलींकरता इकडे हॉल होता त्याच्यामध्ये, आणि मुलांकरिता कुठे खोल्यामध्ये ते राहायचे. तिथून मी पाहत आहे शाळेची प्रगती काय झाली. आणि आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 शाळा हे यश डॉक्टरांचा, साहेबांचं मार्गदर्शन आणि वरपे सरांचं हे. मला खूप आनंद वाटतो की माझा त्यांच्यासारख्या व्यक्तींबरोबर मित्रत्वात चालता येईल. आणि मला आता आमच्या धर्मामध्ये येशू ख्रिस्ताने म्हटलं की माझ्यासाठी धन दौलत कुटुंब भाऊ बहीण आई वडील सर्वांना सोडलं तर मी तुला 100% देईन. आणि आज हे खरोखर माझा कुटुंब इथे नाही, कोणच नाही. तर हा एवढा जो बसलेला आहे थोरात कुटुंब, तांबे कुटुंब, हा माझं. मी अभिमानाने म्हणतो, तेच म्हणतात मला, तुम्ही माझे कुटुंबाचे व्यक्ती आहात. तितकंच नव्हे, जितके काय माझे आदिवासी मित्र आहेत, कुटुंब आहेत, हजारो लोक माझे मित्र आहेत, हजारो लोक माझे भाऊ बहिणी आहेत. कारण मी माझं जीवन त्यांच्यासाठी त्याग केलेलं आहे. तसंच वरपे सरांनी पण त्यांचं जीवन संपूर्णपणे आदिवासी लोकांकरिता, त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांनी समर्पित केलं. त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन, विद्यार्थी, पालक वर्ग आणि माझे पप्पा म्हणजेच माझे सासरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. मी भारती अक्षय वरपे या कुटुंबातील एक सदस्य असून आजचा हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि भावनिकही आहे. अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ सेवा देत असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या माझ्या सासऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खूप भाग्य आहे. घरामध्ये आम्ही त्यांना एक प्रेमळ कुटुंब प्रमुख म्हणून पाहतो, तर समाज आणि शाळा एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ओळखतात. त्यांनी आयुष्यभर शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी या मूल्यांची जपवणूक केली. त्यांच्या वागणुकीतून आणि कृतीतून आम्हाला नेहमीच एक प्रेरणा मिळत आली आहे. एक सून म्हणून मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दलची त्यांची आपुलकी, समजूतदारपणा आणि मार्गदर्शन यामुळे घरात नेहमीच सकारात्मक वातावरण राहिले. खरं तर लग्न झाल्यापासून मला आजपर्यंत कधी माहेरची आठवणच आली नाही, कारण मला हेच ईश्वर समान आई वडील मिळाले. याची मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. असं त्यांनी केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले नाही, तर आमच्या कुटुंबाला मूल्यांची समृद्ध परंपरा दिली. आज आपण पाहिलं इथे कृषी अधीक्षक होते, आमच्या प्राध्यापिका ताई होत्या, कितीतरी आहेत, अजून इथे बरेच जण इथे आलेले नसतील. अशी जेव्हा मुलं आम्ही पाहतो तेव्हा जे स्वप्न आदरणीय दादांनी पाहिलं होतं, जे बाळासाहेब थोरातांनी आम्ही सर्वांनी पाहिलं होतं, ते कुठेतरी त्याची पूर्ती होताना दिसते. आणि ही पूर्ती करत असताना त्या ठिकाणी महत्त्वाची भागीदारी सर्वांचीच असते. परंतु जेव्हा आपण एखादं मोठं अभियान, ही एक चळवळ आहे, हे काय कुठलं एक कार्य नाही, एक चळवळ आहे. आणि त्या चळवळीला वरपे सरांसारखं जेव्हा एखादं खंद असं व्यक्तिमत्व आम्हाला बरोबरीने लाभतं, साथीदार लाभतो, त्याच वेळेस एवढी मोठी पर्वतासारखी जी काम आहे, तो पर्वत उचलण्याचं काम त्या ठिकाणी
होऊ शकतं आणि म्हणून त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व या सगळ्या वाटचालीमध्ये सर्वांनी सांगितलं. मनीष भाऊंनी सांगितलं की अनेक संस्था आहेत की जिथे ते त्यांची वैशिष्ट्यच खूप आहे. ते गेली की एखादं अवघड काम सर्वांना ते भेटणार, ते त्या ठिकाणी करून घेणार. त्यामध्ये म्हणजे एक मोठे मोठे अधिकारी असतात. आता आपण बघा आंधळे साहेब IRS अधिकारी, ते म्हणजे कलेक्टरच्या दर्जाचे आयुक्त आहेत. ते आता मोठे इन्कम टॅक्सचे आहेत, ईडीचे आहेत. लोक घाबरतात ना त्या ईडीला, त्याचे ते अधिकारी आहेत. पण ते इथे सरांना मोठा भाऊ मानतायत म्हणजे किती महत्त्वाचं बघा ना. म्हणजे तिथं ईडीला सुद्धा प्रेम फुटावं अशी किमया ही सरांमध्ये आहे. असो तर मित्रांनो, सांगितलं काहीतरी म्हणले की आता कोणतरी म्हणलं अजून जायचं वगैरे काहीतरी म्हणलं. जोशी साहेब सांगतो, जोशी साहेब काळजी नका करू, ते यमाला सुद्धा असं मॅनेज करतील ना. यम म्हणे बाबा तू म्हणशील त्याच वेळेस आहे, माझा काही तुला आग्रह नाही. किती त्यांच्याजवळ ती कला आहे. पण त्या कलेच्या पाठीमागे कला तर अनेकांकडे असते. काही कलाकार जर त्रासदायक असतात, परंतु सरांकडे त्याच्यामध्ये असलेला जो प्रामाणिकपणा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. ती प्रामाणिकपणा महत्त्वाची आहे ना. नाही तर मग असे माणसं आपल्याला अनेक भेटू शकतात, परंतु सरांजवळ एक निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या कार्यावर आहे, त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि म्हणून असे अवघड कामं ते करू शकतात. ते कशालाच नाही म्हणत नाही. मी सप्तशृंगीगडावर आम्ही नेहमी जायचो, तिथं दर्शन घेतो. पण मला आम्ही गेल्यानंतर ते उजाड डोंगर पाहिल्यानंतर वाईट वाटतं की बाबा आपण देवीचं दर्शन घेतो, पण आता नुसतं दर्शन घेऊन काय होतं. मला आपण इथं काहीतरी पर्यावरणरूपी सेवा देऊ. मी सरांना म्हणून इथं काहीतरी पर्यावरणरूपी सेवा आपल्याला दिली पाहिजे. म्हणजे आदरणीय दादांचं दंडकारण्याचं स्वप्न होतं जे बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून आपण आज पुढे नेतोय. तर ते नेत असताना आता इथे फक्त संगमनेर तालुक्यात फक्त मर्यादित राहून चालणार नाही. संगमनेर तालुक्यामध्ये काही मर्यादा आहे काम करायला. इथं अत्यंत कमी असलेलं पाऊसमान, इथं असलेलं ते सगळे डोंगर हे जे आपले खडकाळ आहे तिथे सगळी माती वर्षानुवर्षे वाहून गेलेली आहे. त्यामुळे हे खूप आव्हानात्मक काम आहे. आता त्यामुळे सरांनी म्हटलं इथे पाऊस चांगला पडतो, सर्वांनी लगेच करून टाकू. आणि आश्चर्य म्हणजे सरांनी सगळ्या त्या वन खात्याच्या लोकांना भेटणं, त्याच्यात आम्ही ट्रायपार्टी ॲग्रीमेंट केला. तिथे आज जवळजवळ 100 हेक्टरवर 64,000 झाडी त्या ठिकाणी लावून झालेली आहे. सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत. आपला आदिवासी बांधव समाज इथे उपस्थित आहेत आणि तालुक्याच्या बाहेरून सुद्धा इथे लकी भाऊ जस्ट आत्ता त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि सर्वच उपस्थित मान्यवर आज या कार्यक्रमाला वरपे सरांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. खरं तर वरपे सरांविषयी काय बोलावं. मी लेख लिहायला बसले तर आधी वाटत होतं की मी काय लिहिणार सरांविषयी, काय माहिती आहे मला सरांविषयी, कसं लिहू मी सरांविषयी. लिहायला बसले, एक मुद्दा जो आहे तो समोर असा आला की तो प्रत्येक मुद्दा जो आहे तो त्यांच्या कामाची जी पावती आहे ती आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यांच्या काम करण्याची स्टाईल असेल. माझे विद्यार्थी आत्ता खूप सुंदर बोलत होतात. तुम्ही सर्वजण ज्यांनी इथं भाषणं केली, अतिशय सुंदर अशी भाषणं माझ्या विद्यार्थ्यांची आपल्याला ऐकायला भेटली आणि अजूनही बहुतेक ऐकायला भेटेल. खरं ही पावती आहे की आदिवासी समाजातली मुलं मुली यांना त्यांचं शिक्षण घडवून त्यांना समाजामध्ये एक चांगल्या पदावरती त्यांना पोहोचून त्यांचा संसार, त्यांचं घर, सगळ्या गोष्टी त्यांच्या चांगल्या झालेल्या आहेत. हे कुठे ना कुठे ह्या संस्थेचं आणि दशरथ वरपे सरांच्या नेतृत्वाखाली सर्व टीचर्स त्यांचं खूप मोठं योगदान त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. मला अजूनही आठवतं वरपे सर मला एकदा सांगत होते, ताई मुलं जेव्हा पहिल्यांदा किंवा पहिलीला किंवा जेव्हा पहिल्यांदा शाळेमध्ये ॲडमिशन घेतात ते आदिवासी भागांमधून आलेले असतात. आता आदिवासी भागांमध्ये आल्यानंतर तिथून एकदमच हॉस्टेलला आल्यानंतर त्या मुलांची मनस्थिती कशी असते की रोज फाईट करावं लागत असतं. त्यांना पकडून कोणाला बांधून धरावं लागतं, कोणाला काय करावं लागतं, त्यांना घासून आंघोळी घालाव्या लागायच्या. त्यांचं म्हणजे जे काही त्या लहान लहान लेकरांचं कधी हॉस्टेल किंवा असं काय ते बघितलंच नाही. आपलं रान, आपलं घर, आपलं कुटुंब, रान पाखरं सगळी, आणि त्यांना एकदम कोंडल्यासारखं कुठं ना कुठं होत असेल. बरोबर आहे की नाही. पहिल्यांदा पहिले 6 महिने बहुतेक आठवायला पाहिजे.
रान पाखरे बाबांचा शब्द आहे, बाबांचा शब्द आहे. म्हणजे त्यांना पूर्ण घडवणं आणि 6 महिन्यानंतर ते एकदम इतके भारी होऊन जातात, बोलायला लागतात चांगले. एकदम इंग्लिशमधलं भाषणं मी ऐकलेली आहेत ह्या शाळेतल्या मुलांचे. इंग्लिशमधून भाषणं करतायत. समाजामध्ये म्हणजे बाहेर पडण्यासाठी ही पाखरं एकदम मोठे पंख करून उडायला तयार आहेत. असे हे सर्व मुलं घडवण्याचं काम या शाळेमध्ये होतं. त्या निमित्तानं वर्षाचा 57 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे अजून तर काय आता 60ला सुद्धा तरुण मानतात. असं काही 60 म्हणजे फार होत नाही. आता सुरुवात व्हायची पूर्वी 61 असायची, नंतर 75, आता 81ला सुरुवात करतात मोजायला. का आता आले, आता वडीलधारा झाला, आता 81 जास्त बरं का. त्यामुळं आजही त्यांची दुसरी म्हणजे इनिंग असं म्हणतो आपण, परंतु त्याच्यात काही फरक नाही. त्यांच्या दोन्ही इनिंग एका वेळेस चालू होते. आश्रम शाळा सांभाळत होते आणि तसं आमचे बाकी कामही सांभाळत होते. खरं म्हणजे मला आठवतं ही आश्रम शाळा सुरू करण्याच्या बाबतीत मधुकररावजी पिचड, स्वर्गीय मधुकररावजी पिचड हे 88 च्या दरम्यान मंत्री झाले. आदिवासी विभाग मिळाल्यानंतर मी सतत सुरू केलं, कारण आदिवासी खात्यातून आश्रम शाळा मिळाली पाहिजे. याला खरं कारण सांगतो मी की जोरव्याला आमचे भिल्ल समाजाचे जे वस्ती आहे ते आमच्याशी खूप जवळकीचं नातं होतं. सगळं राखणदारी त्यांच्या असायची. त्यांचे मुलं काही शिकत नव्हते. एकदा मी प्रयत्न केला गाडीत घालून एका आश्रम शाळेत नेण्याचा. तिथं ठेवले 6 दिवसांनी पळून आले ते. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की यांना शिकवायचंय. नंतर मी आमदार झालो. हे आमदार 85ला झालो, पण या सगळ्या याच्यात पुन्हा 90ला आमदार झाल्यावरच ते काही डोक्यातून जात नव्हतं. आणि 92-93ला मी पुन्हा पिचडांना आग्रह धरला की मला एक आश्रमशाळा पाहिजे. आणि त्यावेळेस नेमकी एक आश्रमशाळा बंद पडते, या बंद पडते, पहा तुम्हाला खर्च करा. आणि ती आश्रमशाळा म्हणजे इथे आपण ती सुरू केली. आता त्याच्यामध्ये ते खरं आहे की 10-80 म्हणजे भाऊसाहेबांशी चर्चा झाली, डॉक्टर तांबे आम्ही चर्चा केली आणि सगळ्यांच्या मतानं कोळवड हे एकदम चांगलं गाव राहील, सगळ्या अर्थानं योग्य गाव हे आम्ही कोळवड ठरवलं. आपल्याला येऊन जाऊन जवळ असणारं करता येईल. लोक बी एक कायम संबंधातले आहेत, व्यवस्थित पद्धतपणा आहे त्यांच्यामध्ये, आणि या सगळ्यांना कोळवड ठरवलं. खरं म्हणजे त्याचे नवले, वरपे, गोंदे आम्ही सगळे एकत्र बसलो. 2 ऑक्टोबरला नारळ फोडला. आपण म्हणलं अरे चालवायचं कुणी, माणूस पाहिजे नाही का कुणी तुमच्याकडं. आणि त्यावेळेस त्यांनी वरपे सरांचं नाव घेतलं. मी जोरव्याला बोलून घेतलं. जोरव्याला बोलवलं. खरं आहे त्यांचं आम्ही काही प्रश्न असं विचारलं, काय कसं करणार, काय करणार. त्यांनी चांगलं वाटलं, मला बरं वाटलं. त्यावेळेस माहिती नव्हतं की आपल्याला एक हिरा सापडला. झाकलं माणिक एक प्रकारे आपल्याकडे झाकलेलं असतं पण दिसत नसतं. अशा अनेक झाकले माणूक ते असतात, कदाचित ते निघून जात. परंतु हे ते सापडले. त्यावेळेस जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि एक सुरुवातीच्याच काळात तिकडे सुरू केलं आपल्या गावामध्ये. त्या गावाच्या अक्षरशः 5च्या गिनती आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सुरू केलं. त्यावेळेस मुलं एकत्र आणले. त्यांनी पहिला कार्यक्रम मुलगा आला की त्याची कटिंग करायची आणि त्याला घासून धुवायचं पहिलं, बरोबर. इथपासून सुरुवात करावी लागली ती. आणि ते सुरू झाले, परंतु अडचणी होत्या. आणि मला ते म्हटले की आपल्याला त्या जरा व्यवस्थितपणा करायला कौलं टाकावं लागतील, काही डागडुजी करावं लागेल, काही करता आलं तर कॉन्क्रीटचं थोडं सिमेंटच्या लेप देऊन खालीवर. या सगळ्या करता आम्ही पैसे उभे केले. ते मला माहिती फार सांगणं गरजेचं नाही, परंतु हे सगळं सुरू झालं त्यावेळेस माहीत नव्हतं की एक अत्यंत सुंदर असं बियाचं रोपण झालेलं की त्याचा वटवृक्ष होणार आहे. आज ही आश्रमशाळा एक वटवृक्षासारखं काम करते आहे. ही वस्तुस्थिती आहे. जे मुलं सुरुवातीला शिकले, आज माझे विद्यार्थी म्हणून ते आलेले, ते शिकले त्यावेळेस त्यांना आठवत असेल की 10वीचा वर्ग होता आणि बसायला पिंपरण्याला होतो परीक्षा. पिंपरण्याला काही थोडेसे मुलं, पिंपरण्यावाले नाव घेऊ नका राजू, अश्विला पिंपरणे अश्विल बसायला, तू अश्विलात गेला होता बरोबर. त्यावेळेस काही मुलं थोडेसे कॉपी करताना दिसले. हे आदिवासी मुलं सगळे वर्ग सोडून बाहेर आले. म्हटलं की इथं कॉपी चालली, आम्ही नाही परीक्षा द्यायला, कारण यांनी अभ्यास केलेला होता. परंतु हे धाडस त्यांनी दाखवलं. खरं ते कौतुक केलं पाहिजे. त्यावेळेस आम्हाला सुद्धा कौतुक वाटलं की आपले हे मुलं असे की त्यांना कॉपी आवडली नाही, कुणी कॉपी करतंय. आणि एक खरं आहे, वरपे सरांचं मार्गदर्शन होतं, डॉक्टर तांबे लक्ष होते, मी येत जात होतो, भाऊसाहेबांना येण्याचं इथं आवडत होतं.
परंतु तुम्हाला मिळालेला सगळा स्टाफ त्यावेळेचा सुद्धा आणि वरपे सरांच्या बरोबर त्यांनी केलेलं काम या सगळ्या वाटचालीमध्ये तेही आपल्याला विसरता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या ह्या योगदानामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे, ग्रामस्थांचं योगदान मोठं आहे. आणि अडचण आली का उभे राहणारे ग्रामस्थ आहे, जागा देणारे ग्रामस्थ आहे, पाणी देणारे आंबोरकर आहेत, काही असो, ह्या सगळ्यांच्या सहयोगानं वरपे सरांच्या कल्पकतेतून हे सगळं पुढे गेलेलं आहे. आणि माझे विद्यार्थी यांनी दोघांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. तुमच्या दोघांचे मनापासून आभार. आदरणीय दादांनी या जागेवरती 5 झाडं ॲम्बिशेडरमध्ये आणली. ती झाडं आजही साक्षी देत आहे की ह्या पहिल्या पत्र्याच्या इमारतीजवळ लावलेली आहेत आणि सुंदर झाडं वाढली. त्यानंतर दादांनी झाडांचं जे व्रत दिलं ते आपण अविरत करत आहोत. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाळेनं अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती यश मिळवलं आहे. संजय मालपानींच्या मार्फत तर आपण दिल्लीपर्यंत पोहोचलो. शाळेने सांस्कृतिक क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवलेलं आहे. ते सर्वांचं, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी आणि संस्था प्रमुख या सर्वांच्या सहकार्याने हे करणं शक्य झालं. माझं खूप कौतुक झालं आहे. परंतु मलाच आता ते इतकं दडपण आलं आहे की जे झालं आहे ते सर्व शिक्षक, सर्व स्टाफ आणि सर्वांमुळेच झालेलं आहे. डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन, दुर्गाताईंचं मार्गदर्शन पहिल्या दिवसापासून मिळालं. आदरणीय कांचनताईंचा खूप मोठा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर जयश्रीताईंचं पण खूप मोठं मार्गदर्शन नेहमी मिळत आहे. खूप खूप सर्वांसाठी बोलण्यासारखं आहे. परंतु आता जे काही काम करतो मी ते नाम उल्लेख करावा लागेल. असे डॉक्टर हर्षल तांबे सर खरंच मॅनेजमेंटचे गुरु आहेत. त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळते, काम करायला मिळते, चांगली संधी मिळते. त्यानंतर मालपानी परिवाराचे विशेष आभार याच्यासाठी आहे की मी 1 वर्ष 92 ते 93 1 वर्षी रुक्मिणीबाई दामोदर मालपानी विद्यालयात नोकरी केली. तिथे ओंकारनाथ मालपानी साहेब अध्यक्ष आणि मोहन शेठ मनियार सेक्रेटरी होते. मला संस्थेचा पगार कमी होता. मला 600 रुपये पगार होता शिक्षकांना, अनुदान नव्हतं. आणि त्यांना कळालं होतं की अशोक मनियार सरांनी सांगितलं की याची परिस्थिती खूप गरीब आहे. त्यांनी मला 1200 रुपये दिले. पण सांगितलं की 3 तास तू आमच्या संस्थेचं काम करायचं आणि उरलेल्या वेळेस शाळेचं करायचं. आणि त्या 3 तासात जे काही मिळालं त्याची शिदोरी म्हणजे मला जेव्हा काशीनाथ दादा गोंदे, नवले मामा, ठकाजी सावळेराम कवटे, त्याच्यानंतर मोठ्या भाऊ, आमचे चुलते साहेबांकडे घेऊन गेले. आणि साहेबांनी जे काही सकाळी 7 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला जोरव्याला आणि जे प्रश्न विचारले ते अशोक मनियार सर आणि मोहन शेठ मरे आणि ओंकारनाथ भाऊ मालपानी यांच्याकडून जे शिकायला मिळालं त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला देता आली आणि म्हणून माझी शाळेमध्ये नेमणूक झाली. आणि साहेबांच्या ह्या नेमणुकीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला खूप मोठी काम करण्याची संधी मिळाली. आज जे काही कौतुक झाले ते त्यांच्यामुळं झाले. खरं सांगतो की मला त्यांनी कुठेही म्हणजे प्रत्येक ठिकाणी इतकी मोठी काम करण्याची संधी दिली की तू हे बघून घे, एवढा एकच शब्द असायचा. आणि तिथे मग मनमोकळेपणाने काम करता आलं आणि हे यश मिळवता आलं. खरं तर अनेक अधिकारी माझ्या मित्रांचा याच्यामध्ये मोठा सहवास आहे. त्याच्यामध्ये जोशी साहेब आहेत, उंबरकर साहेब आहेत, पंत आहे, फादर रॉबर्ट साहेब आहेत, फादर बाकर साहेब आहेत. फादर रॉबर्ट साहेबांनी खरोखर खूप मदत केलेली. त्यांना कोळवाड्याला झाडं लावण्यासाठी आणलं. परंतु एक दिवस सहज मुलं बाहेर जेवत होते, क्लाउडिया नॉर्टे मॅडम आल्या आणि त्यांनी बघितलं आणि 1 दिवसामध्ये अक्षरशः तो जेवणाचा हाल की 8 लाख रुपये स्विस कॉन्सुलेट जनरल हे कोळवाड्यामध्ये आले. पहिली इनिवा गाडी आली कोळवाड्यामध्ये आणि त्यांनी 10 मिनिटामध्ये तो हॉल मंजूर करून दिला, पैसे दिले. अशा फादरांनी अनेक मदती केलेल्या आहेत आणि पुढची जबाबदारी त्यांनी खूप मोठी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये किती प्रयत्न करून जेवढं शक्य तेवढं तुम्ही काम करणार आहे. पण फादरांसारखे असे अनेक मित्र मिळाले की त्यांच्यामुळे थोडी काम करण्याची संधी मिळाली.